इथं राम येऊन जायले. राम आले होते का? राम आले होते. हो. मग ते राम कसं ते राम वनवासाला निघाले. हां, हां, वनवासावरून ते आगस्तीला गेले हां. अकोला तालुक्यात हं, आणि तिथं दर्शनाला गेले आगस्तीच्या. हं, पण आगस्तीनं दर्शन दिलं नाही रामाला. हां. ते म्हणे तू एकटाच आला, सीताला का नाही आणलं? हं, दर्शन नाही देणार मी, हं, सीताला घेऊन ये तेव्हा दर्शन. हं. तेव्हा तो सीताला घेऊन आला तेव्हा आगस्तीनं दर्शन दिलं त्यांना. म्हणजे आता हे जे जे रामाने बांधलेलं की हा रामानं बांधलं. आणि पहिलं आपण धवल ऋषीच आपण धवल ऋषी म्हणतो. हे धवल ऋषी आपले कधीपासून? हे धौम्य ऋषी. हा धौम्य ऋषी. धौम्य ऋषी. हां. हे धौम्य ऋषी पहिले त्यांचं बसतानाच इथं होतं. मग हे म्हणजे इथं इथंच राहत होते ते. रामराज्यामध्ये बरं का? हां, त्यावेळेस ते इथं असल्यामुळं रामाने ओळखलं की इथं धौम्य ऋषी महाराज लोक राहतात इथं, मग त्यांच्यापाशी जाऊ आपण. आणि मग ते इथं आले. इथं त्यांनी मुक्काम केला इथं रामाला. आणि मग तिथं मग जायच्या वेळेस मग इथं मूर्त महादेवाची मूर्त तयार केली. पिंड पिंड तयार केला. पिंड तयार केली. रामाने की धवल ऋषी? नाही रामाने. रामाने का? रामाने केली. आणि रामाने मग काय केलं, तिकडे पिंड बसवल्यानंतर मग ते सीता आणि तो हं. वनवासाला निघाले. हा का? असं. आणि पहिलं असं ऐकायला भेटतं मला का हे आपल्या काशीवरनं इथं पाणी येत होतं काशीचं इथं. हे खरं आहे का? नाही हे पहिलं म्हणत होते, आठवत होते, काहीतरी आहे व्याख्यायिका आहे ना? हा? ते काय ते आपल्याला ऐकायला नाही मिळालं तसं. पण जी जी व्याख्या जी आहे ना ही सत्य वस्तू ती. असं तेव्हा तिकडे राम इथं मुक्कामी राहिले. आणि मग तिकडे त्यांनी ही पिंड तयार केली, पिंड मांडली. मारुती राया सुद्धा इथे हे केला. आणि मग ते वनवासाला तिथून पुढे गेले. असं झालं. थँक्यू. आभारी आहोत हो. तुम्ही माहिती दिल्याबद्दल. तुम्ही आता ह्या चॅनलवरती तुम्ही प्रसिद्ध होणार आहोत. हां. हां. म्हणजे जे पांडव ज्या वेळेला आले तर राम इथं आलेला होता. हां. धौम्य ऋषीला भगवान श्रीकृष्णाने विचारले रामाची कथा सांग. धौम्य ऋषी सांग कशी रामकथा पांडव येऊन जायले. हां. आणि राम ज्या वेळेला नाशिकवरून आगस्तीला गेले, आगस्तीला असले हां. इथं रामेश्वरला आहे. परत आगस्ती ऋषी इथं आहे ना हां. तिथे. हां. याला परत जटायूचे तिथे हे तिकडे वरती आहे नवर आर या साईडनं गेली. हां. मग ज्या वेळेला इकडं भगवान श्रीकृष्ण पांडव इकडून आले त्यांना शोध लागला का इकडं राम वस्ती करून गेलेला आहे. हां. आणि आता हे सांगण्यापेक्षा पूर्वीचे आमचे लोक सांगत आहेत, जुने, माझं वय 80 आता. हां. हां. इथे आमचा तो कनकेश्वर म्हणून वर कुंज डोंगर आहे, एक बाळेश्वर आणि रामेश्वर. या तिन्ही मंदिरांची कळस या डोहामध्ये उमटत होती. अशा आज जुने लोक आमचे जुने सांगतात. हे डोहे गंगा आहे, गंगा याच्यामध्ये तिन्ही मंदिरांची कळस दिसत होती. हो. आता आपण त्यावेळी नव्हतो, पण अशी जुनी आख्या आहेत जुने लोक. आणि राम ज्या वेळेला इथं राहिला तर म्हणून भगवान कृष्णाने सांगितलं, धौम्य ऋषी सांगा कशी रामकथा पांडवांना सांगा राम कशी गेले. मी त्या व्याख्या एका त्याने विचारली. आणि मग आता कृष्ण अवतार म्हणजे कृष्ण अवतार कसा झाला. आणि आपलं समजा हे दांडरफळ गाव, हे दांडरफळ गाव आपल्याला या गावाला नाव कसं प्राप्त झालं?
धांदरफळ आहे म्हणून नाव कसं प्राप्त झालं? जर पण आता हे गावगाव आता तसे त्या पद्धतीने धवल ते चाललंय. ऋषीचाच हा धौम्य ऋषीच धौम्य ऋषीचं द नावानं धांदरफळ असं झालं बरोबर. एक हा ती कुंजिऱ्याचं पिंपळगाव कुंजिरा आणि बाळेश्वर अशी एक आहे. हां मग पूर्वी आता राम तिकडून आली पंचवटीहून, हां सीतेला पंचवटीहून नेलं रावणाना. हां इकडं याला ना जटाऊचा तिथं अंत झाला. इकडे येते. हा मग असंच नाही इथून नेलं आगस्तीला राम इथं आले, हो इथून गेले आगस्तीला, आगस्तीवरून तिकडे गेले वर. असा प्रकार झाला. बरं थँक्यू. तुम्ही आभारी आहोत आम्ही तुम्ही सगळी माहिती दिल्याबद्दल.